श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हा पहिला आखाडा आहे जो की भारताच्या बाहेर आखाडावर चालू होतोय. गणपतीचे 10 दिवस असतात, ह्या 10 दिवसामध्ये सगळ्यात जास्त मोठा जो प्लॅटफॉर्म कंटिन्युअसली मिळतो आम्हाला मर्दानी खेळासाठी तो म्हणजे गणेश उत्सव. लाठी हा आपल्या मर्दानी खेळाचा बेस आहे. जोपर्यंत आपण ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत पुढचे शस्त्र खेळणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं. पण मर्दानी खेळ हा जर्मनीचीच तरुणी तिथे मर्दानी खेळ 9 वारी बसून त्यांच्या समोर सगळ्यांसमोर त्याच्यामध्ये ती खेळली. एक चांगली आता रिसेंटली शासनाने खूप चांगली गोष्ट केलेली आहे ती म्हणजे की आपलं जे दानपट्टा शस्त्र आहे त्याला राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्या गणेशोत्सवात आपल्याला अनेक गोष्टींचं दर्शन होत असतं. आपली खाद्यसंस्कृती असेल, देखाव्यांमधून ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर विषय असतील त्यांचं सादरीकरण होत असतं. त्याचसोबत मिरवणुकांमधलं वाद्यपथकांचं पारंपरिक वादन असेल त्यातून मंगलमय वातावरण निर्मिती होत असते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपले पारंपरिक मर्दानी खेळ. तर आज आपल्यासोबत गणेशोत्सवाविषयी गप्पा मारायला आपल्याला असेच प्रतिभावान पाहुणे लाभलेले आहेत ज्यांनी अगदी लहान वयात गडकिल्ले फिरायला सुरुवात केली. इतिहासाविषयी जाणून घेण्याच्या ध्यासानं त्यांना पछाडलं. त्यातून त्यांना एक नवी ऊर्जा मिळाली, एक स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी आपल्या पारंपरिक मर्दानी खेळांविषयी जाणून घ्यायला सुरुवात केली. हेच आपले मर्दानी पारंपरिक खेळ पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा मानस त्यांनी मनी बाळगला. त्या बाबतीत ते एकनिष्ठ राहिले. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत जन्मलेले, आपली रांगडी कला, आपली संस्कृती, आपलं शौर्य जोपासण्यासाठी मेहनत घेणारे, आपल्या सगळ्यांचे लाडके मर्दानी खेळ जपणारे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडाचे पदाधिकारी आज आपल्यासोबत आहेत. त्यातील श्री राहुल मोहिते सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, जाणून घेऊयात गणेशोत्सवाविषयी आणि मर्दानी खेळांविषयी. सर, स्वागत आहे तुमचं. सर, गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. तर गणेशोत्सव जवळ येतो त्यावेळी भावना काय असतात? सर, या गणेश उत्सवाची सुरुवात जी आहे म्हणजे उत्सुकता जी आहे ती आम्हाला वर्षभरासाठी असते. कारण आम्ही मर्दानी खेळाची जी आमची प्रॅक्टिस आहे ही पूर्ण वर्षभर चालते आणि आम्हाला मर्दानी खेळासाठीचा जो एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो तो या गणपतीचे 10 दिवस असतात, ह्या 10 दिवसामध्ये सगळ्यात जास्त मोठा जो प्लॅटफॉर्म कंटिन्युअसली मिळतो आम्हाला मर्दानी खेळासाठी तो म्हणजे गणेश उत्सव. त्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभरासाठी वाट बघत असतो आणि त्याचे वर्षभरासाठी प्रॅक्टिस करतो, तयारी करतो. नवीन नवीन आमच्याकडे स्टुडंट्स येतात, त्यांचे आम्ही सगळं प्रिपरेशन करून घेतो आणि हे आमच्यासाठी एक वेगळीच पर्वणी म्हणता येईल. म्हणजे खरं तर उत्सवाचं वातावरण तुमच्याकडे वर्षभर असतं असं म्हणायला हरकत नाही. तर येस, बरोबर. उत्सवाचं वातावरण पूर्ण वर्षभरासाठी सुरू असतं आणि आपल्या लाडक्या बाप्पाची आपण वाट बघतच असतो. कधी एकदा बाप्पा येतो आणि कधी एकदा आम्हाला या सगळं जे सांस्कृतिक आणि आपले जे खेळ आहेत, मर्दानी खेळ आहेत, हे आम्हाला कशा पद्धतीने प्रेझेंट करता येईल आणि ही जी कलेचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीनं पुढे आपल्याला घेऊन जाता येईल, साता समुद्र पार कसं घेऊन जाता येईल, ही आम्हाला उत्सुकता लागलेली असते. अगदी हे युद्धकलेची संस्कृती खरं तर तुम्ही वर्षभर जोपासत असता. साता समुद्रापर तुम्ही ही आपली संस्कृती घेऊन गेलेले आहात. हा प्रवास कसा सुरू झाला? कारण आपले हे महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ आहेत. मग हे महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ तुम्ही तर घेऊन जाताच आहात बाहेर महाराष्ट्राच्याही, पण ह्याचं प्रदर्शन खऱ्या अर्थानं कोणत्या भागांमध्ये होत असतं, त्याचा इतिहास काय नक्की, या बाबतीत जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. आता ही जी युद्धकला आहे ही शिवकालीन मर्दानी खेळ असं याला म्हणतात. शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, महाजिजाऊ साहेबांनी ही जी कला आहे ही युद्धामध्ये जी वापरली गेलेली कला आहे, म्हणजे कशा पद्धतीने शस्त्र चालवले जायचे, कशा पद्धतीने चालवले गेले पाहिजे, त्याचा वापर कुठल्या वेळेला कशा पद्धती, कोणत्या शस्त्राचा कोणत्या पद्धतीने आणि भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा कसा वापर केला पाहिजे. तर ही जी कला आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, महाजिजाऊ साहेबांच्या पासून ही चालत आलेली कला आहे.
आता तुम्ही जर ही कला बघितलं तर आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोल्हापूर जिल्हा घ्या, सांगली जिल्हा, सातारा आणि हे जे आपलं पश्चिम महाराष्ट्र, इव्हन आता पुणे, आपल्या ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही कला आहेच. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही कला जोपासली जाते, वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. तर सध्याच्या घडीला इथं आपली मर्दानी खेळ तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतील. इव्हन तुम्ही नाशिक साईडला गेला तर तिकडे एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आपली मर्दानी खेळ बघायला भेटते. तर अशी ही कला आहे. आणि ह्या मेन कलेमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगळे वेगळे शस्त्र, जसे की लाठी झाली, तलवार झाली, भाला झाला, कट्यार, खंजीर, माडू, जबरदंड, फरीगजगा नावाचा एक फाईटचा प्रकार असतो तो, त्यानंतर बाणा नावाचे एक शस्त्र असतं ते, त्यानंतर विटा, असे वेगळे वेगळे शस्त्र असतात की या खेळामध्ये मेजरली खेळले जातात आणि याची प्रॅक्टिस होते. आणि हे खेळ याचा परफॉर्मन्स जो दाखवला जातो त्याला पूर्ण एक जो संच असतो, पूर्ण जे खेळ असतात त्याला मर्दानी खेळ असं आपण संबोधतो. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हे नाव कसं सुचलं? आता श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा नाव सुचलं, आमचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय ऐवळे पाटील यांनी ही जी संस्था आहे ही 2009 साली पुण्यामध्ये सुरुवात केली. आणि ही कला जी आहे शिवकालीन युद्ध कला आहे. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय ही कला तरी अपुरीच आहे, किंवा त्यांच्या नावाशिवाय हे सगळ्या गोष्टी अपुऱ्याच आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल, तसं जर आपली जी मेन संस्था आहे ही शिवरुद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट ही आपली रजिस्टर्ड धर्मादायाच्या अंडर आपली रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. आणि त्याच्या अंडर त्यांच्या संचलित आपण श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा 2009 पासून चालवतो. तर सुरुवातीला महाराजांच्या नावाने काय आपल्याला म्हणजे महाराजांची सगळ्या गोष्टी आपण घेऊन जातो. तर ही पण एक कला आहे. ही पुढे घेऊन जाताना महाराजांचं कशा पद्धतीने नाव आपल्या मर्दानी खेळायला हे करता येईल, तर त्या हिशोबाने आपण हे म्हणजे त्या याने आपण ठेवलेलं नाव आहे. खऱ्या अर्थानं आपल्या इतिहासाशी मातीशी आपण एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठ तर राहिलंच पाहिजे आणि आहोत. त्याच्यामुळे तर छत्रपती शिवाजी महाराज होते आणि सगळी बाकी सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे आज आपण आहोत. आपल्या आराध्य दैवत. सर मला जाणून घ्यायला आवडेल आपल्या शस्त्रांविषयी. कारण तलवार, भाला, लाठीकाठी, धूप, फार फार तर लोकांना दांडपट्टा माहिती असतो, पण आणखी शस्त्र असतात. त्या शस्त्रांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि मुळात म्हणजे ते हाती घेतल्यानंतर एक आदरभाव येत असेल, तो अनुभव कसा असतो एकूण? आता मर्दानी खेळामध्ये जर तुम्ही शस्त्र बघितले तर याच्यामध्ये मी जसं मगाशी उल्लेख केला असे खूप सारे शस्त्र येतात. पण याचा जो बेस असतो हा बेस म्हणजे लाठी. ज्यावेळी तुम्ही लाठी ही शस्त्र आहे हे पूर्ण प्रॉपर पद्धतीने तुम्ही शिकला तर त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे शस्त्र शिकण्यासाठी थोडंसं इझी होऊन जातं. का इझी होतं तर ही जी लाठी असते आम्ही जी प्रॅक्टिस करताना उंचीप्रमाणे घेतो. आपल्या उंचीच्या हाईटपेक्षा थोडी जास्त, म्हणजे शक्यता आपण 6 फुटाच्या लाठी वगैरे जर तुमची हाईट 5 फूट प्लस असेल तर आम्ही 6 फुटाच्या लाट्या वगैरे घेतो. तर त्याच्यामुळे काय होतं की जी लाठीची बेसिक प्रॅक्टिस केल्यानंतर आपले मसल्स तसे यूज टू होतात, आपली मसल मेमरी स्ट्रॉंग होते आणि आपल्याला त्या शस्त्राचं जजमेंट येतं की ते शस्त्र कशा पद्धतीने फिरवायला पाहिजे, आपल्या बॉडीच्या साईडनं कसं गेलं पाहिजे, समोरून आपला जो साथीदार असतो त्याला ते न लागता शस्त्र कशा पद्धतीने फिरवायला पाहिजे. तर हे सगळं जे जजमेंट आहे हे लाठीपासून सुरुवात होतं. लाठी जोपर्यंत आपण लाठी हा आपल्या मर्दानी खेळाचा बेस आहे, जोपर्यंत आपण ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत पुढचे शस्त्र खेळणं हे थोडंसं डिफिकल्ट जातात. मग त्याच्यानंतर तुम्ही दानपट्टा झाला तर दानपट्टा हे थोडंसं मोठं शस्त्र असतं, त्याच्यामध्ये त्याचं पातळ जे लवचिक असतं, दुधारी असतं, ते खेळताना चुकून आपल्याच सहकार्याला लागू शकतं. तर मग लाठीची प्रॅक्टिस करताना आपण त्यातच हे सगळं आपण गोष्टी प्रॅक्टिस करून घेतल्या जातात. आणि मग नंतर ते शस्त्र आहे हे शस्त्र फिरवताना स्वतःलाही लागत नाही आणि मग दुसऱ्यालाही लागत नाही. असे वेगळे वेगळे शस्त्र जसे तलवार झाली, मग तलवारीचं आपण प्रॅक्टिस घेतो. त्याच्यानंतर मग बाकी भाला झाला, मग विटा झाला, मग त्याच्यानंतर आपल्याकडे फरीगजगा नावाचा प्रकार येतो. त्याच्यामध्ये एका हातात चांबड्याची धार असते आणि दुसऱ्या हातामध्ये लाठी असते, ते फाईट खेळतो आपण. त्याच्यानंतर मग लाठीची लढत झाली ज्याच्यामध्ये एक आपला एक मावळा किंवा रमेरागिरी समोरून येणारे जे शत्रू असतात ते 4 ते 5 शत्रूंवर कशा आक्रमण करून कशा पद्धतीने स्वतःला वाचवता येतं. मग ज्या पद्धतीने मावळे आपले जे आहेत त्याच पद्धतीने रणरागिनी कशा पद्धतीनं समोरून येणारे शत्रू तुटून पडायचे त्याची प्रॅक्टिस. त्याच्यानंतर विटा नावाचं शस्त्र झालं. त्याच्यानंतर मी बाणा नावाचं शस्त्र झालं. ते पण एक वेगळ्या पद्धतीचे शस्त्र आहे. त्याची लेंथ साधारण त्याचं जे पातळी असते दानपट्ट्यासारखं, पण तलवारीसारखं पण दुधारी लांबडं असतं. दानपट्ट्यासारखं दुधारी आणि थोडं लांबडं असतं.
हातामध्ये त्याचे पकडण्यासाठी मूठ असते. तर असे वेगळे वेगळे शस्त्र आहेत. नंतर कट्यार झालं, खंजीर झालं, ह्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाली झाल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मर्दानी खेळामध्ये शिकवल्या जातात, शिकल्या जातात, लोक शिकून त्याचा वापर करतात. तर हे मेन मर्दानी खेळाचं आहे. आणि जेव्हा शस्त्र आपल्या हातात येतं त्यावेळी आपल्याला एक प्राऊड फील तर होतोच, कारण आपल्या रक्तात आहे, तो प्राऊड फील होतो. आणि त्याच्यानंतर त्याचा जसं आपण शस्त्रांचा मान ठेवतो त्याच पद्धतीने शस्त्रही आपलं मान ठेवतो. आपली जर खेळतानाची चूक झाली, आपण उभारण्याचे जे पवित्र आहे किंवा बाकी आपण चालवण्याची पद्धत आहे ह्याच्यामध्ये जर आपली चुकी झाली तर चुकीला माफी नाही हा एक शब्द आहे. त्या पद्धतीने शस्त्राचं तसेच जोपर्यंत जेवढा आपण त्यांना मान द्याल तेवढंच ते आपल्याला मान देतं. शस्त्रांकडे संस्कारांचं प्रतीक म्हणून कसं बघितलं जातं? संस्कारांचं प्रतीक आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आपल्याला जे मिळालेले संस्कार आहेत त्याच पद्धतीनं मर्दानी खेळामध्ये आलेले जे शस्त्र आहेत हे त्या काळापासून आहेत. आता हीच संस्कृती आणि हेच जे संस्कार आहेत हेच आपल्याला पुढे घेऊन जायचे. आणि पुढच्या जनरेशनला जे काही संस्कार असतील किंवा जे आता येणारी नवीन जनरेशन आहे त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत नाहीत किंवा ते वेस्टर्न कल्चरकडे म्हणा किंवा वेगळ्या कल्चरकडे ते भरकटत चाललेले आहेत. तो जो दिलेला जो संस्कार आहे किंवा मर्दानी खेळातून मिळालेले जे आम्हाला संस्कार आहेत आमच्या वस्तादांच्यापासून म्हणा किंवा आमच्या वडिलोपार्जित मिळालेल्या गोष्टी आहेत त्या पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तीच संस्कार पुढे घेऊन जाऊन आपल्या पुढचे जनरेशन कसे कॅरी फॉरवर्ड करता येईल आपल्याला आणि ती लिगसी आपल्याला पुढे कसं कॅरी घेऊन जाता येईल हेच मेन संस्कार आणि हेच मेन गोष्टी आमच्या आखाड्याचा उद्देश आणि त्यानुसारच आपण पुढे जातो. सर, विद्यार्थ्यांचं सराव सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांचं इतिहासाशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे यासाठी त्यांना कशा प्रकारे आपण प्रोत्साहित करता? इतिहासाची नाळ जोडली पाहिजे याच्यासाठी प्रोत्साहन म्हणजे त्यांना एकतर ते शस्त्र पहिला पूर्ण माहिती दिली जाते त्या शस्त्राची आणि शस्त्र कुणी कशा पद्धतीने चालवलं गेलं. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल झालं की शिवकाशीनांचं आपण नाव घेतो, ते थोर होते त्यांचे आपण नाव घेतो. त्यावेळी ते विटा नावाचे शस्त्र त्या कुठेही बघितलं तर त्यांच्या हातामध्ये एक विटा नावाचे शस्त्र असतात, ते असे घेऊन उभं असतात. तर ज्यावेळी विटा शस्त्र आपण चालवायला आता खूप साऱ्या मावळ्यांनी याच्या आधी चालवलेलं आहे पण ते जास्त तुम्ही कुठे पिक्चरमध्ये बघा. आताच्या जनरेशनला बघितलं तर ते पिक्चर्स बघणे किंवा कुठेतरी फोटोज बघणे त्यात त्या सगळ्या गोष्टी दिसतात. ते शस्त्र आले की मग त्यांचं नाव लागलं जातं. जसं तर आता पण बघितलं तर दानपट्टा बघितला तर 2 दानपट्टे घेऊन आपले बाजीप्रभू देशपांडेने पावनखिंडची लढाई जशी खिंड जिंकली, पावनखिंडची लढाई जिंकली तर आता पण दानपट्टा म्हटलं तर मग त्यांचं नाव येतं. तर ही नाळ कुठेतरी जुडलेली आहे प्रत्येक कुणा ना कुणासोबत किंवा इतिहासासोबत. तर त्या पद्धतीनं आपण त्यांचे महत्त्व सांगितलं जातं. त्यानंतर तलवारीचं महत्त्व सांगितलं जातं, कशा पद्धतीनं कुठली तलवार कुठल्या म्हणजे महाराजांनी कुठल्या पद्धतीनं त्याचं युटिलायझेशन केलं, आपली जिओग्राफी बघून आपण त्याचं कसं वापरलं गेलं जुन्या काळात, या सगळ्या गोष्टी आपण आणि तो जे जुन्या जे म्हणजे जे गोष्टी होत्या त्या आता आपण त्यांना कोरिलेट करतो आणि नवीन जनरेशनला आपण त्या गोष्टी सांगत असतो. म्हणजे इतिहास प्लस त्याचा वापर आता कशा पद्धतीनं तुम्हाला करता येतो, कुठल्या कधी केला पाहिजे, का केला पाहिजे, म्हणजे याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे पहिली गोष्ट. ते आम्ही संस्कार पहिल्यापासूनच किंवा त्या गोष्टी आम्ही पहिल्यापासूनच त्यांना सांगतो. चांगल्यासाठी तुम्ही युटिलाइज करू शकता पण दुरुपयोग त्या शस्त्राचा कुठंच केला नसला पाहिजे. बघ सर, हे मर्दानी खेळ घेऊन तुम्ही गणेशोत्सवाशी कसे जोडले गेलात? सुरुवातीपासूनच मर्दानी खेळ आणि गणेशोत्सव यांचं नातं थोडंसं एकदम जवळचं आणि एकदम घट्ट नातं आहे. सुरुवातीला जसं आम्ही सुरुवात केली तसं जे गणपती लक्ष्मी रोडच्या लाईन असतात त्या लाईनीमध्ये ढोल बघता किंवा पारंपरिक अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिकडे सादर केल्या जातात. 2 ताशा झाला, अजून वेगळ्या वेगळ्या कला झाल्या, ह्या सगळ्या सादर होतात. तसंच मर्दानी खेळ ही तिकडं सादर होतोय आधीपासून. जसं श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा आमचा आखाडा आहे तसंच अजून काही आखाडे आधीच्या काळात लक्ष्मी रोडवर असं पारंपरिक मर्दानी खेळ खेळताना दिसत होते. तर आधीपासूनच आम्ही जसे मानाचे गणपती झाले, कसबा गणपती झाला, नंतर भाऊसाहेब रंगारी गणपती आहे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हे झाले, कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती यांनी आम्हाला थोडासा चान्स दिला. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत खेळलो. तर मग आम्ही लाईनीला पण अशा गोष्टी आम्हाला परफॉर्म करायला चान्स मिळाला. तिकडे प्रात्यक्षिका आम्ही सादर केली. तिथून ही नाळ चालू झाली आणि मग खूप सारे असे जे काही मंडळ असतात त्यांच्याकडं पारंपरिक हे ढोल ताशे तर सगळीकडे अवेलेबल होतात किंवा ते सगळीकडे मिळतात, बघायला मिळतात, हे करायला मिळतात. पण हे जे खेळ आहेत हे कुठेतरी दुर्मिळ आहे. तर मग त्यामुळं खूप सारे मंडळ असे आहेत की ते मंडळ
आम्हाला तिकडे परफॉर्म करण्यासाठी, ह्या दिवसामध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलवतात. मग आम्ही तिकडे जाऊन त्यांच्याकडे आपण काही स्टँडिंग 1 तास असा 45 मिनिट्स टू 1 आवर पर्यंत वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही वेगवेगळे शस्त्र त्यांना तिकडे दाखवतो. तर अशा पद्धतीने हे कंटिन्युअसली आम्हाला गणपती आणि मर्दानी खेळाची नाळ जोडली. आणि आगमनचा दिवस झाला किंवा मग विसर्जन दिवस झाला, हे प्रत्येक ठिकाणी आम्ही चालूच असतं आमचं काही ना काहीतरी. आता आगमनच्या दिवशी जर बघितलं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यासोबत आमचं 14वं वर्ष असेल की 14 वर्ष झाले की आम्ही त्यांच्यासोबत आगमन सोहळ्याला मिरवणुकीमध्ये सहभाग घेतो. आणि हे त्यांचे आशीर्वादच आहेत, आम्हालाही तेवढं करायला भेटतो आणि ही कला आम्हाला तिथं प्रसार करायला मिळते किंवा त्याचा प्रचार करायला मिळतो असं म्हणू शकतो आपण. बाप्पाचे आशीर्वाद, बाप्पाचे आशीर्वाद आहेत. त्यामुळेच एक ऊर्जा मिळत असेल तासनतास हे खेळ सादर करण्याची. तासनतास म्हणजे जी मिरवणूक चालू होते, जर एक्झाम्पल गेल्या वर्षीची बघितली तर आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून लाईनीला उभा होतो. आम्हाला परफॉर्म करायला चान्स मिळाला 10 वाजता. 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही कुठं ना कुठं कंटिन्यू खेळतच होतो. त्या पूर्ण मिरवणूक आपली जी चालू झाली समाधान चौकापासून ते अलका चौकापर्यंत कंटिन्यू आम्ही कुठं ना कुठे आम्हाला खेळायला मिळत होतं. तेवढा आमचा पूर्ण ग्रुप जो होता तो कंटिन्यू परफॉर्म करत होता. ही ऊर्जा फक्त मिळते आम्हाला बाप्पांच्या आणि यांच्या आशीर्वादातूनच आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली जी कला आहे, त्या सगळ्या आणि संस्कार आहेत, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी मिळतात. सर मग हे साहसी खेळ सादर करताना अनेकदा काही अडचणी येत असतील, काही दुखापती होत असतील. मग ज्यावेळी ही प्रात्यक्षिकं तुम्ही करत असता साहसी मर्दानी खेळांची, त्यावेळी कधी असं घडलंय का की खूप मोठी दुखापत झाली आहे, काही एखादी मोठी अडचण उभी राहिलेली आणि या समस्येतून, या अडचणींतून तुम्ही बाहेर पडलायत व्यवस्थित, तर अशा कोणत्या अडचणी आहेत आणि त्यातून तुम्ही कशा पद्धतीनं बाहेर पडलात? आता लाईनीला तुम्ही बघितलं तर एवढ्या म्हणजे इतके तासोतास ती मिरवणूक चालतात आणि इतके एनर्जी असते ना आमच्या सगळ्या खेळाडूंमध्ये, मावळ्यांमध्ये, यांच्यामध्ये. हे हेल्दी कॉम्पिटिशन टाईपमध्ये सगळ्या गोष्टी चालू होतात. मी कशा पद्धतीने चांगलं परफॉर्म करू. ते कधी कधी काय होतं की हा साहसी खेळ आहे, हा साहसी खेळ असल्यामुळे याच्यात लागण्याचे चान्सेस आहेत. थोडंसं जरी चुकलं किंवा थोडासा जरी हे झाल्या गोष्टी तर ते लागतात. मग असंच आम्ही ज्यावेळी खेळ खेळत होतो त्यावेळी एक लाठीची लढत खेळता खेळता आमच्या एका रमेला लागलो जोरात. लागल्यानंतर हा पूर्ण हात बोट तिचा फ्रॅक्चर झाला. बोट फ्रॅक्चर झाला तरी पण तिचं एवढी एनर्जी होती की नाही मला काही झालं तरी मग ती लिटरली आपण त्याला कॅप लावली आणि तिनं मग पुढची पूर्ण मिरवणूक जिथून लागली ते पूर्ण मिरवणूक तिने ती कॅप लावून खेळली, पण ती खेळली. तिला परत ते थांबायची हेच नव्हती. ती नाही म्हटली मला खेळायचंच आहे, तुम्ही काही करा मला खेळायचं आहे. मग तिनं ती पूर्ण कॅप लावली, ती खेळली. आणि हा खेळ असा आहे की याच्यामध्ये मर्दानी खेळ आहे असा की त्याच्या कुठं ना कुठेतरी आपल्याला ते चुकून वार लागतात. त्याच्यानंतर त्यावेळी आम्ही खेळायचा एवढा ओघात असतो की ते आम्हाला लक्षात येत नाही. ज्यावेळी आम्ही पूर्ण बसतो, शांत होतो, त्यावेळी लक्षात येते की आम्हाला कुठेतरी चुकून इथं वार लागलाय, माझ्याकडून काहीतरी चूक झाली, मला इथं कुठेतरी वार लागलाय. ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी स्पेशली ज्या आमच्याकडे मुली आहेत त्या जाऊन बघितल्यानंतर ना इथं कुठेतरी छोटे वार लागलेले असतात किंवा खेळता खेळता दानपट्टा लिंबू कापण्याच्या ओघात तो चुकून कधीतरी आपल्याला लागलेला असतो किंवा टाचेखाली लिंबू मारताना आपण टाचेखाली लिंबू घेऊन बसलेला असतो. तर तो थोडासा जरी जजमेंट चुकलं तर चुकून ना कळत तो नकळत आपल्या ह्याला पण लागून जातो. तर व्यवस्थित जर आपण बसलो नाही तर तो नकळत सुद्धा आपली टाच कापून घेऊन गेलेला असतो. ते त्यावेळी लक्षात येत नसतं. हे लक्षात येतं ज्यावेळी आपण रिलॅक्स बसतो त्यावेळी. मला एक एक्झाम्पल इथं त्यावेळेला एक आवडेल असं की गेल्या वर्षी आमच्याकडे इटलीमधून म्हणजे दरवर्षी आता 3 वर्ष झाले ते कंटिन्यू येतात, पण इटलीमधून एक रणरागिणी आली होती. तिने प्रॅक्टिस करून आम्ही त्यांना परफॉर्म करायला इकडे लास्ट दिवशी केलं होतं. तिने पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती चालत आपल्यासोबत मिरवणूक पूर्ण केली. आणि ज्यावेळी आम्ही लास्टला थांबलो त्यावेळी तिनं बघितलं तर तिच्या बोटाला इकडून इकडे सगळीकडे असं लागलेलं होतं आणि तिथे असं ते रेड कलरचं वाशही झालं होतं आणि आपल्याला तिने बँडेड लावून आम्ही ती तसंच ठेवतो. ती म्हटली की मला काही फरक नाही पडत, मला हे पूर्ण करायचं तर पूर्ण करायचंय. ज्यावेळी ती नंतर आम्हाला असं नंतर दाखवते ते हे काय हे वॉरियरचे ज्वेलरी आहे, जेम्स आहे, ते वॉरियरचे निशाणी आहेत असं ती आम्हाला ती दाखवत होती. ती प्राऊड फील करत होती की हे असं कोणालाही भेटत नाही. हे फक्त जे सिलेक्टेड लोक आहेत ज्यांनी कष्ट याच्यासाठी घेतलेले आहेत आणि हे कष्टाचा खेळ आहे. ज्यांनी कष्ट खेळ केलेले आहेत त्यांनाच ही ज्वेलरी भेटते आणि कुणालाही असं भेटणार नाही. शूरवीरांचे दागिने म्हणू शकतो आपण. ती असं दाखवत होती, प्राऊड फील करून हसत ते दाखवत होते.
मी येईनच जागतिक विषयाकडे. पण त्याआधी आता जो आपला विषय झाला की महिलांचा सहभाग, तर महिलांचा मर्दानी खेळात असलेला सहभाग त्याविषयी ऐकायला आवडेल. आणि यापुढेही महिलांनी मर्दानी खेळात यावं, सहभागी व्हावं, याबद्दल काय सांगाल आणि महिलांनी तो कसा सहभाग नोंदवला पाहिजे? ज्यावेळी आपण सुरुवात केली 2009ला, त्यावेळी इनिशियली आपल्याकडे हा खेळ बघण्याचा, आता मर्दानी खेळ म्हटलं तर तुम्ही बघा, हा धाडसी खेळ आहे आणि हा एक मैदानी खेळ आहे. तर मैदानी खेळ आणि धाडसी खेळ म्हटलं तर लोकांच्या डोक्यात आणि मनात येते की हे फक्त पुरुषांनीच, मुलांनीच केलं पाहिजे. पण असं काही नाही की हा खेळ फक्त मुलांच्यासाठीच आहे किंवा पुरुषांसाठीच आहे. तुम्ही बघाल तर माझे जाऊ साहेब आहेत, ताराराणी साहेब आहेत, यांनी हा खेळ म्हणजे शस्त्र चालवलेले आहेत, मर्दानी खेळ बघितलेले आहेत, खेळलेले आहेत आणि त्याचा युद्धामध्ये त्याचा वापर केलेला आहे. ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे फक्त एक लेडीज असायची, एक मुलगी यायची जी शिकायची. त्याच्यानंतर हळूहळू जर तुम्ही आता बघितलं तर हा कल आहे, हा बदलत चाललाय, अवेअरनेस वाढत चाललाय, लोकांच्या परत ही कला पोहोचत चालली. आणि याचा वापर कशासाठी होतो? तो सेल्फ डिफेन्ससाठी होतो. याचा वापर कशासाठी होतो? मानसिकदृष्ट्या आपले जे मजबूतीकरण होण्यासाठी याचा वापर होतो, आपले फिटनेससाठी याचा वापर होतो. त्यामुळं आता जर सिनियर तुम्ही बघितला तर 60% आपल्या क्लासमध्ये आता लेडीज आहेत, मुली आहेत आणि 40% मुलं आहेत. आणि याच्यात दुसरा अजून एक कल असा आहे की स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला ते क्लास लावायला येतात आई वडील, आणि आई वडील दोघेही प्रॅक्टिस करायला चालू करतात. आणि त्यात आईचं असं असतं की मी माझ्या मुलालाही सोडतोय, मी ते सोडायला येतोय, मला टाइम आहे तर मी सुद्धा प्रॅक्टिस करतो. त्यांची एवढी अटॅचमेंट आहे, तेवढं एवढं करत होती, त्यांचं फिटनेससाठी त्यांना वेळ मिळत नाही किंवा बाकीच्या गोष्टीसाठी त्यांना वेळ मिळत नाही किंवा हे सांस्कृतिक गोष्टी करण्यासाठी त्यांना कुठेतरी वेळ मिळत नाही. तर हा वेळ आपण तिथे युटिलाइज कसा करावा आणि ह्या गोष्टी कराव्या म्हणून लोक आजकाल जॉईन करतात आणि ते मुलाला पण शिकवतात, स्वतः पण शिकतात. आणि दिवसभर त्यांचे जे ऑफिस घरकाम करून जे काही वैतागलेले असतात, जे फ्रस्ट्रेशन्स असतात किंवा जे खूप साऱ्या गोष्टी जर माइंड पूर्ण भरलेलं असतं, ते रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा काही लोक आपल्याकडे येतात आणि ते क्लास जॉईन करतात. इथं आल्यानंतर त्या गोष्टी एवढे रमतात की ते जुना केलेलं काही दिवसभर केलेलं जे काही काम असेल किंवा काही त्यांचे थॉट असतील, जे काही गोष्टी झाल्या असतील, ते सगळं विसरून इथं हे करतात. त्याच्यामध्ये जास्त प्रमाण आता लेडीजचं वाढलेलं आहे. त्यात सेल्फ डिफेन्ससाठी म्हणा किंवा एक त्यांचं मनोबल वाढण्यासाठी म्हणा. तर ह्यासाठी हे जे प्रमाण आहे आता 60-40 रेशो आपण म्हणू शकतो की आता क्लासमध्ये चेंजेस झालेले आहेत. यातून रिफ्रेशमेंट तर आहेच, पण यातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा आहेत, एक संस्कारही मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेतच. त्यातही आणखी एक मुद्दा येतो, तो म्हणजे स्त्री सुरक्षेचा. स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेचं आहे असं वाटतं का? आता स्त्री असं एक एक्झाम्पल बघा तुम्ही की आता खूप साऱ्या गोष्टी, अत्याचार वगैरे गोष्टी होत असतात. स्त्रियांच्याकडे काही ना काहीतरी छोटे मोठे वेपन असतात, पण ते वेपन तुम्ही घेता, तुमच्याकडे ठेवता आणि ते चालवायचं कसं हे जर तुम्हाला लक्षात नाही आलं, त्या मुवमेंटला तुमचे तेवढे मेंटली तुम्ही स्ट्रॉंग नसाल, तर मग तुम्ही त्या काही गोष्टी हे करू शकत नाही. तर आपल्याकडे काय होतं की तुम्हाला वेपन चालवायला शिकवले जातात, पण हे दुरुपयोग म्हणून नाही, सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीने कशा पद्धतीने चालवायचे, काय करायचं, ह्याही गोष्टी आपल्या ह्याच्यातून येतात. प्लस तेवढं मनोबल पाहिजे की तुमच्याकडे वेपन आहे, पण ते वेपन कशा पद्धतीने चालवायचं, खचून न जातं ते वेपन कशा पद्धतीने चालून समोरच्यावर डिफेन्स, ऍटलीस्ट तुम्ही वार नाही केला तर तो डिफेन्स तरी कशा पद्धतीने करायचं, ते यातून, या खेळातून आणि या संस्कारातून, संस्कृतीतून आपल्याला ते शिकायला भेटतं. सर, एक उल्लेख मगाशी केला तुम्ही, त्या इटलीच्या मॅडम सहभागी झाल्या होत्या, तर तसेच यापुढे आपल्या साहसी मर्दानी खेळांमध्ये परदेशी पर्यटकांचा सहभाग वाढावा, म्हणजे याआधी त्यांचा सहभाग कसा होता आणि यापुढे त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. मी मगाशी जसं म्हटलं की ही जी कला आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती किंवा एवढीच मर्यादित न ठेवता ती आम्ही 7 समुद्र पार घेऊन जाण्याचा आमचा एक जो प्रयत्न होता तो आम्ही प्रयत्न लास्ट 3 ते 4 वर्षापासून करतोय. त्याच्यामध्ये जसं इटली, स्पेन, जर्मनी, इथून वेगळ्या देशातून आमच्याकडं काही रणरागिणी किंवा जो ग्रुप आहे तो येतो. आपण इकडे त्यांचं ट्रेनिंग देतो, एक वर्कशॉप अरेंज करतो. त्या वर्कशॉप नंतर त्यांना आपण लास्टच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी खेळण्यासाठी आपले जे पारंपरिक आगमन सोहळे आणि विसर्जन सोहळे आहेत पुण्यामध्ये, लाईनीचे गणपती वगैरे, इकडे त्यांना परफॉर्म करायला देतोय.
तर याच्यामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की इटलीची ॲना मारा जी आहे ती 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडं 3 वर्षापासून ती कंटिन्यू येते. आता ग्लोबल आपलं हे जे गणेश फेस्टिवल आहे त्यांना फक्त आणि मर्दानी खेळ जो आहे हा फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता तो त्यांनाही तेवढीच आवड आहे आणि तेवढीच ओढ लागते की कधी एकदा गणपती येतो तर कधी एकदा इंडियामध्ये येतो आपण आणि हे प्रॅक्टिस करतो आणि इकडे सगळ्या गोष्टी करतो. खेळायला मला परफॉर्म करायला भेटेल, कधी प्रॅक्टिस करता येते, हे त्यांनाही तेवढीच ओढ आहे. तर हे असे येतात आपल्याकडं, आपण त्यांना मग वर्कशॉप्स घेतो, वर्कशॉप घेऊन मग आपण त्यांना परफॉर्म करण्यासाठी देतो आणि नुसतं परफॉर्म करत नाही तर ते पारंपरिक वेशामध्ये, जसे की गेल्या वर्षी तर त्यांनी नऊवारी साडी नेसून आपल्या लक्ष्मी रोडला पूर्ण खेळ. तर अशा पारंपरिक याच्यात आपण सगळ्या गोष्टी त्यांनाही करायला जातो, खेळायला जातो. तर आपल्या यांच्याशी जे काही डायरेक्टली म्हणजे आपली जी कला एक्सचेंज करण्याच्या गोष्टी आहेत ह्या दृष्टिकोनातून ते विचार करून त्यातून येतात, नवीन काहीतरी शिकायला मिळतं त्यांना. आता तुम्ही म्हणाल कला एक्सचेंज होते, देवाणघेवाण होते, यात पारंपरिक खेळांची देवाणघेवाण कशी होते? तर पारंपरिक खेळाची देवाणघेवाण आता आपण बघतोय मर्दानी खेळाचे. मर्दानी खेळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला आहे. जी संस्कृती आहे आपली, तीच संस्कृती आपण ती भारतापुरती न ठेवता ते आपण बाहेरच्या देशात, युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये घेऊन गेलेलो आहोत. तर हीच आपण देवाणघेवाण म्हणू शकतो की ही कला इथून आपण त्या खेळ तिकडे देशात घेऊन जातो. आणि फक्त एवढीच मर्यादित नाही तर मला इथं 1-2-3 गोष्टीचा उल्लेख असा करायचा आहे की जसे ॲना मारा ही इटलीची आहे, ती इटलीमध्ये जाऊन तिनं ही कला काही तर ठेवली नाही, गप ठेवली नाही, तर तिथं जाऊन सुद्धा ती त्याची प्रॅक्टिस करते, त्याचा प्रचार करते. गेल्या वर्षी तर तिचं एक काहीतरी स्टेज शोचं परफॉर्मन्स होतं. ती परफॉर्मन्समध्ये गेले तिकडं सगळे युरोप कंट्रीजमध्ये खूप वेगवेगळ्या कंट्रीजमधून लोक आले होते. तर ते परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर तिनं पूर्ण आपल्या वर्कशॉपबद्दल, मर्दानी खेळाबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल तिनं तिकडं 10 मिनिटं घेऊन तिकडे लेक्चर दिले. तिने त्यांच्या लँग्वेजमध्ये, इटालियन लँग्वेजमध्ये तिनं तिकडे लेक्चर दिलं त्यांना. म्हणजे ते ब्रीफ केली ती स्टेजवर जाऊन सगळ्यांना की मर्दानी खेळ म्हणजे काय, का शिकला पाहिजे, कशा पद्धतीने शिकलं पाहिजे, ही काय कला आहे, ही संस्कृती काय आहे, हे तिथं ती करते. दुसरं अजून एक्झाम्पल मला द्यायचं म्हटलं तर इंटरनॅशनल लेवलचं की आपल्याकडं लटोया वाईल्ड नावाची जर्मनीची एक रणरागिणी, ती लास्ट 2 वर्षापासून येते. तर छावा मूवी आता रिसेंटली रिलीज झाला. तर छावा मूवीचा जो प्रीमियर होता तो बर्लिन या शहरामध्ये, जर्मनीतल्या बर्लिन या शहरामध्ये त्याचा प्रीमियर शो होता. त्या प्रीमियर शो मध्ये ढोल ताशा वगैरे असं जे आपल्या मराठी संस्कृतीसाठी, महाराष्ट्रीयन संस्कृतीसाठी जे काही गोष्टी आहेत ते तिथे परफॉर्मन्स होता त्याचा. त्याच्यावर ढोल होते आणि काही लोकांनी थोडंफार लेझिम वगैरे खेळले. तर ते सगळे महाराष्ट्रीयन लोक तिकडं जे जॉबसाठी किंवा कशासाठी गेलेले आहेत तर त्यांनी ते परफॉर्म केलं. पण मर्दानी खेळ हा जर्मनीचीच तरुणी तिथे मर्दानी खेळ नऊवारी नेसून त्यांच्या समोर सगळ्यांसमोर त्या याच्यामध्ये ती खेळली. दुसरं तिचंच अजून एक एक्झाम्पल, त्याच्यानंतर आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली. जयंतीसाठी एम्बेसीमध्ये एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट आणि जर्मनी गव्हर्नमेंट या दोघांनी मिळून ती जयंती तिकडे साजरी केली जाते. तर त्यावेळी ते एक सांस्कृतिक तिकडे हे केले होते, सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज केले होते. त्यावेळी सुद्धा तिथं जाऊन स्टेजवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तिला चांगला तिकडं स्टेज मिळाला. तिकडे जाऊन ती नऊवारी साडी नेसून ती तिकडे मर्दानी खेळ तिकडे परफॉर्म केली. तर अशा पद्धतीने आपली हे जी कला आहे आपण एक्सचेंज करतोय, फक्त इथंच ठेवत नाही तर तेही लोक तिकडे स्प्रेड करतायत. तिकडच्या लोकांना ते तिकडे दाखवतायत की ही कला अशी आहे, कुणी केली, कुणी कुठून आली, कशी आली, काय आली. तर ही कला फक्त नुसतं शिकून ते गप बसत नाही, ते तिकडे परफॉर्म करून ते तिकडे त्याचं प्रमोशन करतात, त्याचा तिकडे प्रचार आणि प्रसार होतोय. तर तो सुरुवात जी ठिणगी आहे छोटी ते आपल्या आखाड्यातून, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यातून आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष श्री विजय ऐहोळे पाटील यांच्या प्रयत्नातून ही सुरुवात झालेली आहे. अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे की तुम्ही 7 समुद्रापार आपली संस्कृती घेऊन जाताय, आपली ही युद्धकला घेऊन जाताय आणि यात तुम्हाला तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा सुद्धा एक चांगला हातभार लागतोय. तर मी आता इन्व्हाइट करतो आपल्या श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडाचे खजिनदार श्री विनायक सुतार सर यांना. सर, तुम्ही 16 वर्षांपूर्वी बघितलेलं हे स्वप्न आज इतक्या चांगल्या पद्धतीने उभं आहे आणि तुमच्या या सहकाऱ्यांची तुम्हाला साथ आहे आणि अगदी श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हा भक्कमपणे उभा राहिलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून आपली ही कला 7 समुद्रापार घेऊन गेलेले आहात. अगदी जर्मनीतही तुम्ही गेलात म्हणालात. तर
ह्या आधी असा प्रवास कोणी केलाय का? आणि तुम्ही जो भारताबाहेरचा जो तुमचा हा प्रवास आहे, तर हा प्रवास करताना कोणत्या अडचणी आल्यात, त्यातले काही अनुभव ऐकायला आवडतील? आता ही कला आम्ही म्हणजे जर्मनीत तर गेलीच, त्याबद्दल त्याचबरोबर बाकीच्या देशामध्ये पण, जसं मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला, त्या देशामध्ये पण गेलीच. पण सांगायला आम्हालाही आनंद असा होतो की आत्तापर्यंत आम्ही ह्याच्या आधी थोडं ट्राय करत होतो, प्रयत्न करत होतो, आणि असा कदाचित कोणी प्रयत्नही केला असेल नसेल माहीत नाही, पण श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हा पहिला आखाडा आहे जो की भारताच्या बाहेर आखाडा चालू होतोय. तुम्ही ढोल ताशाचे बघितलं तर खूप साऱ्या देशामध्ये त्यांच्या ब्रांचेस असतात, खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या गोष्टी बघू शकता, पण मर्दानी आखाड्याचं स्पेसिफिकली पहिली जी ब्रांच असेल जी भारताबाहेर असेल ती श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्यापासून सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे जर्मनीमध्ये. आणि लटोया वाईल्ड ही त्या आखाड्याचं पूर्ण तिकडे बघते, ती त्या ब्रांचची हेड आहे. सर, तुमचा हा सगळा प्रवास कसा होता, आणि या प्रवासात तुम्हाला प्रशासनानं कधी काही मदत केली आहे का? आणि आणखी एक ते म्हणजे प्रशासनाची या मागची भूमिका कशी असावी याबद्दलही ऐकायला आवडेल. हा प्रवास करताना आम्हाला खूप साऱ्या समस्या आल्या. आता एक्झाम्पल जर घेतलं तर हा आपला जो साहसी खेळ आहे हा शस्त्रांचा खेळ आहे. आता हे शस्त्र आता आपल्याला इथं मिळणं थोड्याशा गोष्टी, इथंही थोड्या गोष्टी अवघड आहेतच, त्यात काय आपण पण ते बनवून घेतो आणि थोडंफार आपल्या पण बनवतो, अशा काही गोष्टी पद्धतीने करतो. पण हीच शस्त्र जर आपण दुसऱ्या देशामध्ये घेऊन जाणं, जसं दानपट्टा झाला, लाठीचे पण रिस्ट्रिक्शन असतात की काही हाईटपर्यंतच लाठी आपण बाहेर पाठवू शकतो. 6 फुटाच्या वगैरे लाट्या पाठवणं म्हणजे पण ही चॅलेंज आहे. दानपट्टासारख्या गोष्टी त्या शस्त्रांमध्ये येतात, तर ते शस्त्र तिकडे पाठवणं म्हणजे चॅलेंज आहे. तर सुरुवातीला जसं आम्ही आमच्या म्हणजे समोरून आमचे डिस्कशन्स झाले, आमचे काही कंटिन्युअसली आमचे काही ना काही डिस्कशन्स होत असतात बाहेरच्या लोकांच्या सोबत वगैरे. तर मग असं डिसाईड झालं की आपली एक नवीन ब्रांच चालू करायची, ती असणार आहे जर्मनीमध्ये. तर मग ते जर्मनीला ब्रांच चालू करायचं, तर मग ते वेपन्स किंवा जे आपले शस्त्र आहेत ती कशी तिथेपर्यंत पोहोचणार. मग आम्ही खूप साऱ्या कुरिअर कंपनीजना कनेक्ट केलं, त्यामुळे ते प्रत्येकांचे वेगळे वेगळे उत्तर आले की कोण म्हणते की ते 6 फुटाची लाठी पाठवू शकत नाही, कोण म्हणते की शस्त्र पाठवू शकत नाही. मग आम्ही गव्हर्नमेंटच्या आणि काही सरकारी लोकांची मदत घेतली, त्यांना विचारलं, त्यांचा अप्रोच घेतला. आम्हाला काही लोकांच्याकडून लेटरही मिळालं, त्या लेटर घेऊन गेलो आम्ही, ते दाखवलं, त्या लेटर थ्रू आम्हाला ते काही पाठवता येईल का ह्या गोष्टी बघितल्या, तरीही आम्हाला कोणाचा काही रिस्पॉन्स भेटला नाही. आणि प्रॅक्टिकली बघितलं तर त्याची जी पाठवण्याची कॉस्टिंग आहे ही ती वेपन बनवण्याच्या कॉस्टिंगपेक्षा खूप कितीतरी पटीने जास्त होती. मग फायनली आम्ही असंच, आमचा एक म्युच्युअल फ्रेंड होता, त्याच्या थ्रू आम्ही एका प्रायव्हेट कुरिअर कंपनीला कनेक्ट केलं. मग त्यांच्याशी त्यांना आम्ही दाखवलं. मग पहिला ते होकार दिला, मग आले, आम्ही ते पॅकिंग केलं, मग पॅकिंग करून त्यांना दिलं. तर त्याच्यानंतर त्यांचं परत आलं की नाही, हे तुम्ही असं दाखवू शकत नाही, हे तुम्ही असं पाठवू शकत नाही. मग परत आम्ही सगळं ते चेंज केलं. मग परत कसं तरी पॅकिंग करून त्यांना आम्ही लेटर दिले की हे स्पोर्ट्सचे वेपन आहे आणि हे याचं काही युटिलायझेशन, याला काही धार नाही, याच्यावर शार्पनेस काही नाही आहे, तर हे त्याच्यासाठी आम्ही तिकडे पाठवतोय. तर आमच्या तिकडे एक आखाडा आहे, तो तिथे ते प्रॅक्टिस करण्यासाठी हे वेपन तिकडे पाठवतोय. इथून जाताना त्या काहीतरी गोष्टीवर गेलं, पुढे गेल्यानंतर परत तिकडच्या एम्बसी, तिकडच्या कस्टममध्ये आणलं. कस्टममध्ये गेल्यानंतर तिकडून परत सगळ्या गोष्टीचं फोन, तिकडून परत सगळ्या कस्टमसाठी तिकडचे चार्जेस कस्टमवाल्यांचे वेगळे, तिथले कस्टम ड्युटीज वेगळ्या, इथल्या वेगळ्या, असं करून मग परत तिथून परत मेल यायला लागले. मग त्यांना आम्ही इथून परत लेटर्स, आमच्या आखाड्याचे, आमचे जे रजिस्टर्ड आखाड्याचे सगळे लेटर्स आहेत ते लेटर्स आम्ही त्यांना दिले. मग तिथं त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे होतं, त्यांच्या गव्हर्नमेंटनुसार ज्या गोष्टी पाहिजे होत्या तर त्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण कम्प्लीट केल्या. म्हणजे वेपन लिटरली आम्ही पाठवल्या होत्या आणि तिकडं पोचायला आणि त्यांना हँडओव्हर व्हायला 3 महिने लागले. 3 महिने फक्त आम्ही ह्याच कंडिशनचे होतो की त्यांना काय आलं, मेल पाठवा, त्यांच्या गोष्टी अजून काय पाहिजे, त्यांना हे रिक्वायरमेंट आहे, हे पाठवा, ते पाठवा, हे करा, ते करा, हे कंटिन्यू आमचं चालूच होतं. वेपन पोहोचून त्यांना इथून पाठवल्यानंतर 3ऱ्या महिन्यानंतर त्यांना ते वेपन्स तिकडे पोहोचले. दुसरं अजून एक अडथळा, आता ते वेपन तिथं पोहोचले, त्यांना मिळाले, कस्टम ड्युटीज वगैरे फक्त हे करून त्यांनी ते घेतलं. म्हणजे त्याचे कुरिअरची इथून आम्ही पे केलेले चार्जेस वेगळे, कस्टम ड्युटी गेलेली वेगळी, त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर मग ते मिळालेले वेपन वेगळे. आणि आता ते वेपन तिथं त्याच्या प्रॅक्टिस करायला त्या गोष्टी अजून वेगळ्या आहेत, बिकॉज हे वेपन तिथले यूज टू नाही आहेत. जसं की एक्झाम्पल म्हणजे की ढोल ताशा नवीन सुरुवात झाला त्यावेळी ते चांबड्याची जी पानं होती तर तिकडे ते
ओपनली युटिलाइज करू शकत नव्हते, वापर करू शकत नव्हते ढोल ताशाच्या ग्रुपमध्ये. तसंच आता आम्ही त्याच कंडिशनला आहोत की आता आम्ही वेपन तर पाठवलेत, ते पब्लिकमध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये ते त्याचा युटिलाइज वापरच करू शकत नाही, बिकॉज ते त्यांच्यासाठी ते एक वेगळं वेपन आहे. अगदी तिथले नियमानुसार अटीनुसार लाठी ते बिंदास वापरू शकतात, ती चमड्याची ढाल असते ती वापरू शकतात. आता ते दानपट्टा म्हणूनच मग ते काठी घेतात छोटी, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडे दानपट्टा ओरिजिनल आहे, आम्ही इकडून पाठवलेलं त्यांच्याकडे आहे. ते आता थोडेसे रिस्ट्रिक्शन बिकॉज नवीन आहे, अजून त्यांनाही माहीत नाही की कशासाठी वापर होतो. सांस्कृतिक कलेचं प्रदर्शन करण्यासाठी आणि एक मर्दानी खेळ प्रदर्शन करण्यासाठी तिकडच्या गव्हर्नमेंटला तिकडच्या लोकांना अजून त्या गोष्टी यूज टू नाही आहेत. जसं ढोलचंही जसं यूज टू झाले त्यानंतर आता अलाउड करतात, तसंही स्लोली आमची मर्दानी खेळाचे शस्त्र तिकडे पोहोचून आता आम्ही होप ठेवतो की आमची वापर तिकडे त्या पद्धतीने होईल. तसं ओपनली आम्हाला तिथे परमिशन भेटेल आणि आम्हाला तिकडे आमचे तिकडचे रणरागिणी आमचे जे मावळे आहेत ते तसं परफॉर्म करायला त्यांना ओरिजिनल वेपनवर भेटतील, हे आम्ही थोडंसं होप्स आहेत आमचे आहे. बाप्पा हे विघ्न अर्थ आहे, त्यांचा आशीर्वाद असेल तर आम्हाला नक्कीच तिकडेही परमिशन भेटेल त्या सगळ्या गोष्टी. आशीर्वाद आहे आणि तो आपले कष्ट बघतोय. हो नक्कीच यश जरूर मिळणार आहे. आता याबद्दल हे आता फक्त आपण बोललो की हे तिकडे चालू केलं आणि आता तिथंच आमची जी लटवा वाईल्ड नावाची जी हेड आहे ती तिथे परफॉर्म ती तिथे सगळ्यांना शिकवते आणि सगळ्या गोष्टी करते. आम्हाला तिकडून आता डिमांड आहे बाहेरच्या कंट्रीज मधून की तुम्ही या आमच्याकडे वर्कशॉप्स करा, आम्हाला शिकवा, आमच्या कंट्रीमध्ये या. अशा खूप साऱ्या कंट्रीज मधून आम्हाला रिक्वायरमेंट्स येतात. पण आता याच्यात काय होतं की आता एखाद्या युरोप कंट्रीजमध्ये किंवा नॉट ओनली युरोप पण कुठल्या पण कंट्रीमध्ये जायचं म्हटलं की पूर्ण सगळी प्रोसेस आली, मनी फायनान्शियल पार्ट्स आले. तर हा काही मनी मेकिंग आपला काही बिझनेस नाही, एक आमची आवड आहे. आमच्या वस्तादांच्यापासून आमच्या पूर्वजांच्यापासून आम्ही जी परंपरागत जे चाललेली कला आहे ही पुढे घेऊन जाण्याचं हे आमचं एक मानस आहे, तो त्याचा प्रचार करून प्रसार करून कशा. आता तिकडं जायचं दुसऱ्या देशामध्ये म्हटलं की त्या सगळ्या गोष्टीचा पार्ट आला, विजापासून तिकडे स्टे पासून ट्रॅव्हल पासून सगळ्या गोष्टी प्लस इकडे सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून तिकडे जाणं, या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं, ह्या बेसिकली ही खूप मोठं चॅलेंज आहे. चॅलेंज आता आम्हाला तिकडून डिमांड आहे, आम्ही ते डिमांड फुलफिल करू शकत नाही बिकॉज हे चॅलेंजेस आहेत. सर, आपला गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून आपल्या राज्य शासनानं त्याला ओळख दिलेली आहे. तसंच आपले जे पारंपरिक खेळ आहेत तर त्या पारंपरिक खेळांना देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची ओळख व्हावी, एक त्या संदर्भात घोषणा व्हावी असं कधी वाटतं का? आणि त्यासाठी आपल्या सरकारनं काय उपाययोजना कराव्यात, काय वाटतं तुम्हाला? नक्की, जसं की एक चांगली आता रिसेंटली शासनाने खूप चांगली गोष्ट केलेली आहे ती म्हणजे की आपलं जे दानपट्टा हे शस्त्र आहे त्याला राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली. त्याच पद्धतीने ह्या मर्दानी खेळाला सुद्धा एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी किंवा आता आम्हाला जसं की खूप साऱ्या बाहेरून रिक्वायरमेंट म्हणजे बाहेरून डिमांड जे आहेत की तुम्ही या आमच्याकडे वर्कशॉप घेऊन आम्हाला ही कला शिकवा, तर त्यासाठी कुठं ना कुठेतरी शासनानं मदत केली पाहिजे. त्याचबरोबर ही जी कला आहे आता बाहेरून डिमांड येते, बाहेरच्या लोकांना ही कला माहीत झाली, पण आपलं थोडंसं आपण दुर्भाग्य असं पण म्हणू शकतो की इथल्याच लोकांना ही कला खूप साऱ्या लोकांना माहीत नाही, तर त्याकडं कुठेतरी एक थोडंसं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय आणि तिकडं कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं एक एक्झाम्पल याच्यामध्ये मला सांगायला असं वाटतं की जसं कलरी सारखा जो केरळाचा खेळ आहे तो खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवर चालतो. त्याच्यानंतर सिलंबम जो तमिळनाडूचा आहे तो वेगळ्या पद्धतीने चालतो. पंजाबमधून झटका आला तो चांगल्या पद्धतीने चालतो. मिझोराम आसाम इकडे बघितलं तर थांगता नावाचा जो काही मार्शल आर्टचा प्रकार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्याला त्याचे गव्हर्नमेंट पण चांगलं सपोर्ट करतात, तो एक वेगळ्या लेवलला आहे. तर ह्याच्यात अजून एक उदाहरण असं देऊ शकतो की कलरीपट्टूमध्ये एक मीनाक्षी अम्मा नावाच्या एक 69 इयर्स 70 इयर्सच्या एक आजी होत्या. त्यांनी तो जी कला आहे ही कंटिन्यू ठेवली, तर त्यांना ही कला कंटिन्यू ठेवली म्हणून त्यांच्या गव्हर्नमेंटने सगळ्यांनी सपोर्ट करून त्यांना आज पद्मश्री अवॉर्ड भेटला. तुम्ही काही वर्षापूर्वी बघितलं असाल की आपल्या टीव्हीवर एक आजी होत्या पुण्यामध्ये, 2 हातामध्ये 2 लाठी घेऊन फिरवत होत्या, कंटिन्युअसली सिग्नलला दिसत होत्या. लोकांनी त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नावं ठेवली, त्यांना खूप साऱ्या गोष्टी काय बोलले, काही लोकांनी चांगलं ॲप्रिशिएट सुद्धा केले, नाही असं नाही, खूप चांगलं ॲप्रिशिएट केले. पण यांचं वय होतं 70+. इकडं दुसरे गव्हर्नमेंटवर जे आहे किंवा दुसरी जी कला आहे
ती त्यांना काही अप्रिशिएट करून त्याला पद्मश्री देते. पण आपलं दुर्भाग्य असं आहे की यासाठी आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी ही कला पुढे घेऊन जातात, पण त्यांना त्याचं कुठे रिकग्नेशन भेटत नाही. 85 वर्षी 80-85 वर्षी ते सिग्नलला उभारून ती कला दाखवतात, हे करतात. हे कुठेतरी छोटं म्हणजे कुठेतरी आपलं दुर्भाग्य आपण म्हणू शकतो. त्याच्याकडे कुठेतरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. हे जी कला आहे एक दुर्मिळ होत चालली. आजकाल त्याच्याकडे जो बघण्याचा कला हा वेगळ्या पद्धतीने बघितला जातो, तर ती कुठेतरी दुर्मिळ न होता शासनाने याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने बाकीचे नॅशनल लेवलला याचे स्पोर्ट्समध्ये येतात. सिदंबरम सारखे खेळ झाले, बाकीचे खेळ झाले, जसं कलरी झाले, हे जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये येतात. पण आपली कला जी आहे ही कुठेतरी पाठीमागे पडते. इथं कुठेतरी शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. पुढाकार घेतला गणेशोत्सवात आपण, आणि गणेशोत्सव हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि आम्हाला मॅक्झिमम गोष्टी आहेत हे गणेशोत्सव मधूनच आम्हाला कुठेतरी हे चॅनलाइज करता येतं किंवा हे मॅक्सिमम लोकांच्या पर्यंत प्रसार करण्यासाठी बाप्पाच आम्हाला देतो, रादर टाइम देतो, वेळ देतो, सगळ्या गोष्टी करायला बाप्पाच लावतो आम्हाला. आणि बाप्पांच्या आशीर्वादामुळेच आम्ही कुठेतरी तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता थोडंफार आम्हाला वेज मिळतात. सर, गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये आपण पाहतो आकर्षण असतं तेव्हा डीजेचं. इतक्या वर्षात आपण ते सगळं गोष्टी पाहतोय. तर यात ही आपली पारंपरिक कला जी आहे, हे आपले मर्दानी खेळ आहेत, तर या गर्दीमध्ये कुठे आपले हे खेळ, ही कला कुठे हरवते असं तुम्हाला वाटतंय का? आणि याला पुन्हा एकदा चांगली ओळख मिळावी यासाठी सोशल मीडियाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? उदाहरणं भरपूर आहेत. हनुमान गांडीचं ते उदाहरण बघितलं आम्ही. आमचं युनिव्हर्सचं आमचं इंटरव्ह्यू झाला होता सगळ्या पोरांचा मर्दानी खेळावर. त्यात डॉक्युमेंटरी बनवली. दुसरं डॉक्युमेंटरी बनवली. त्या डॉक्युमेंट तिथून आम्हाला एक हे भेटलं होतं, काय म्हणतात, कॉल आला होता सरांना आमच्या की असंच एक रॅपर आहे हनुमान गांडी. त्यांना आपल्या महाराष्ट्राचं कल्चर त्यांना दाखवायचं आहे, ते आपण जे काही खेळतो मर्दानी खेळ वगैरे ते त्यांना दाखवायचं. ठीक आहे मला सरांनी आमच्याशी वगैरे बोललो, आम्ही एक मीटिंग वगैरे बोललो की असं झालं काय करायचं का नाही. आणि ते मेन गोष्ट रॅपर म्हणजे की तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांची जी भाषा वगैरे कशी असते. आम्हाला त्या गोष्टीचा थोडा विरोध होता की बाबा कसं असणार, का असणार. अच्छा. की बाबा आपली संस्कृती वेगळी, महाराष्ट्राची संस्कृती, आपण मर्दानी खेळ आणि त्यामध्ये शिवी गाडी वगैरे ह्या गोष्टी चालायच्या त्यांच्यामध्ये. ते एकदा त्यांच्याशी डिस्कस करून वगैरे मग त्यांनी आम्हाला त्यांची कन्सेप्ट सांगितली काय करणार आम्ही, ते काय करणार. त्यानंतर मग त्या गोष्टी वाढत गेलो. मग आम्ही तेव्हा गेम निघालो आम्ही इथून पुण्यातून ते चेन्नईला केरळला. तर जाताना भरपूर मजा आली तशी बघायचं. तिथं पोहोचल्यानंतर मग तिथं पोहोचलो आम्ही. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही तो जो वातावरण होतं शूटिंगचं आम्हाला काहीच कळत नव्हतं. मेन गोष्ट म्हणजे ते काय बोलतात वगैरे काहीच नव्हतं. जेव्हा त्या शूटचं जे मेन होते डायरेक्टर तेव्हा ते समोर आले आमच्या जे मर्दानी खेळाडू कोणी, ते स्वतःहून पहिले मराठीत बोलले आमच्याशी की मर्दानी खेळाडू कोणी. मला आम्ही सर म्हणलं महाराष्ट्र म्हणलं हो सर. अरे मला मी पण महाराष्ट्रात होतो म्हणलं कुठे सर म्हणलं. ते म्हणजे असं सिम्बॉसिस कॉलेज पुण्यामध्ये. त्यानंतर मग त्या गोष्टी झाल्या. त्यांनाही आनंद झाला की मराठी बोलणारे त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. खूप दिवसापासून ते वाट बघत होते इगरली. मग आम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत ते त्यांचं नाव विजय शेट्टी, बेसिकली ते बाहेरच्या महाराष्ट्रीयन तर नाही पण ते महाराष्ट्रात शिकायला होते. तर त्यांना ते एक कलेची आवड होती, ते भाषेची आवड होती. मग ते आम्हाला विचारले की तुम्ही महाराष्ट्रीयन, मराठी येते तुम्हाला? हो. मग आमच्यासोबत ते एवढे फ्रँकली आणि एवढं मराठीमध्ये चांगलं बोलायला लागले की ते म्हटले की मी कितीतरी वर्षानंतर म्हणजे मला मराठी बोलायला सेटवर वेळ मिळाला, चान्स मिळाला, मी तुमच्यासोबत मराठी बोलतो. पूर्ण शूट होईपर्यंत ते आमच्यासोबत मराठीमध्ये बोलत होते. फक्त एवढंच होतं की बाकी सपोर्टिंग स्टाफ आहे तो सगळा साऊथचा होता, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलायचं, ते काही समजायचं नाही आम्हाला. रादर आयदर ते इंग्लिश हिंदी बोललं तर आम्हाला गोष्टी समजायच्या. मग ते स्वतः येऊन आमच्यासमोर उभं राहिले आणि मग ते आम्हाला सगळं पूर्ण मग मराठीमध्ये एक्सप्लेन करायचे. त्यानुसार मग तसं शूट आम्ही एन्जॉय केला पूर्ण. त्याचं बघितलं तर त्या रॅपचे मोर दॅन 5 year अक्रॉस वर्ल्डमध्ये त्याचे व्ह्यूज आहेत. आणि हे इंग्लिश रॅप असल्यामुळं जागतिक लेवल हे पब्लिश झालेलं आहे. त्यामुळे सगळे मॅक्सिमम बाहेरच्याच लोकांनी
बघितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कमेंट्स पण त्यांच्याच आहेत मॅक्झिमम. सोशल मीडियावर सोशल मीडियावर तर आपण या पद्धतीने आपली सोशल मीडियावर संस्कृती जगभर पसरवू शकतो. फक्त स्क्रोल करत बसायचं नाही, तर याही गोष्टी करा. खर्च लोकांनी इतका तरी सहभाग नोंदवला पाहिजे. नक्कीच सर, ग्लोबल गणेश फेस्टिवल ही संकल्पना आपल्या ह्या पारंपरिक खेळांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी कशा पद्धतीने मदत करू शकते आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा कसे प्रयत्नशील आहात? ग्लोबल गणेश हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आणि ही कॉन्सेप्ट खूप चांगली वैभव दादा आणि पूर्ण टीम यांनी सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. जसे की आम्ही गेल्या वर्षी त्याचा छोटा पार्ट म्हणून आम्ही त्रिशूल गणपतीसमोर आमची मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं दाखवली. त्यावेळी खूप सारे तिकडे फॉरेनर्स आले होते आणि त्याच्यासमोर आम्ही त्या गोष्टी तिकडं हा खेळ आहे हा परफॉर्म केला. एक आम्हाला अर्धा तासासाठी वेळ मिळाला होता. त्या वेळेत आम्ही त्रिशूल गणपती यांच्यासमोर तिकडं परफॉर्म केला. त्याच्यानंतर ते जे काही बाहेरची लोक आले होते ते त्यांना हे बघण्यासाठी ही वेगळंच आहे, एक वेगळंच काहीतरी करतात. तिकडे ती फाईट बघून ते ओढायला लागले, दंगा करायला लागले, नाचायला लागले, हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतंय. मग हा अल्टिमेटली असं होतं की हा जो खेळाचा प्रचार आणि प्रसार आम्ही करतो तो साता समुद्र पार पोहोचवण्यासाठी ग्लोबल गणेशनी आम्हाला खूप चांगली हेल्प केली. कारण ते वेगळ्या वेगळ्या कंट्रीमधून आले होते. तिथपर्यंत आपला मर्दानी खेळ पोहोचला, तिथपर्यंत आपलं कल्चर आपली संस्कृती पोहोचली त्यांच्यापर्यंत. तसंच फक्त मी मर्दानी खेळच नाही म्हणत, तसं हे ग्लोबल गणेशमधून खूप म्हणजे आपली जी संस्कृती गणपती कशा पद्धतीनं सुरुवात होते, त्याचं प्रिपरेशन कसं होतं, त्यानंतर ऍक्च्युअल गणपतीमध्ये काय काय गोष्टी रीतीनुसार केल्या जातात, गणपतीचं विसर्जन कशा पद्धतीनं होतं, हे ग्लोबल गणेशच्या प्लॅटफॉर्ममुळेच तर सगळीकडे पोहोचलेलं आहे. त्याच पद्धतीनं आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते ग्लोबल गणेश प्लॅटफॉर्ममुळं की आपले मर्दानी खेळ तिथे प्रेझेंट करायला मिळतात. ते प्रेझेंट केल्यामुळं आम्हाला जो आमचा मेन विजन आणि आमचं मिशन आहे की याचा प्रचार आणि प्रसार करणं आणि साता समुद्रापार पोहोचणं, तर ते ग्लोबल गणेश फेस्टिवलमुळे आम्हाला पॉसिबल होत आहे. आणि खरोखरच वैभव दादा आणि त्यांच्या टीमचा आम्ही आमच्याकडून आखाड्याकडून धन्यवाद आहोत की ते आम्हाला एवढं प्लॅटफॉर्म देतात अशा गोष्टीसाठी, म्हणजे ते आम्हाला मदत करतात खूप. सर, 16 वर्षांचा तुमचा हा सगळा प्रवास आहे, तर या प्रवासातला सगळ्यात पहिला असा अनुभव कोणता जेव्हा तुम्ही साक्षात महाराजांच्या आपल्या शिवरायांच्या एखाद्या गडावर एखाद्या किल्ल्यावर जाऊन मावळे होऊनच तुम्ही तो फील घेऊन आपले पारंपरिक खेळ सादर केलेले आहेत, तर तो अनुभव ऐकायला आवडेल? नक्कीच. अशा खूप साऱ्या गडावर आम्ही मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये जाऊन ही कला सादर केलेली आहे. पण एक उदाहरण मला इकडे द्यायला आज नक्कीच आवडेल, ते म्हणजे की 4 फेब्रुवारीला सिंहगडावर चांगला कार्यक्रम असतो दरवर्षी. निर्भीता नदी मालुसरे यांच्या मानवंदना देण्यासाठी तिथं आम्ही असतो. तर एक वर्षी आम्ही सेम आमच्या पूर्ण ग्रुप घेऊन आमचा आखाडा घेऊन आम्ही तिकडे गेलो. आमचे जे काही मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकं सादर करण्यासाठी गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर खूप असा क्राऊड, नेमका संडेचा दिवस होता. तुम्हाला माहिती आहे की संडेचा दिवस म्हटलं की सगळ्या गडावर खूप सारा क्राऊड पण असतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण तिकडे खूप सारा क्राऊड आलेला होता तो कार्यक्रम बघण्यासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी, मानवंदना देण्यासाठी. आणि थोडासा वेळ होता म्हणून आम्हाला काय झालं की आमच्या आखाड्यामध्ये आम्ही वेशभूषा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या होत्या. त्यात आमच्याकडे महाराजांची वेशभूषा केलेली होती आणि मावळ्यांची वेशभूषा केली होती. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आमचे मावळे होते. मग इकडे तिकडं न हे करता तर एकदा महाराजांचा ड्रेस घातला की तोच आम्हाला रिस्पेक्ट देऊन आम्ही तसेच 2-4 मावळे साईडला कुणाला आम्ही सेल्फी वगैरे घेऊ देत नाही किंवा त्यांना हात मिळवणं ह्या गोष्टी आम्ही काही करू देत नाही कुणाला. तर असेच आम्ही मावळे साईडला उभं होतो. मग त्या एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला कुठेही करायचं, महाराजांना कुठेही करायचं म्हणून तर जी मेन समाधी आहे त्या समाधीच्या आतमध्ये आम्हाला उभं केलं होतं. जसं समोर येऊन लोक पाया पडायचे त्यावेळी जस्ट उठून समोर बघितले की महाराज दिसायचे समोर. तिथं आम्हाला उभा केलं होतं आणि साईडला असे मावळे आम्ही उभा होतो. लिटरली सांगायला म्हणजे डोळ्यातून अजूनही पाणी येतं की एक कपल होतं, ते लहान पोराला घेऊन आलं. त्यांचं 1 वर्षभराचं पण लहान मुलगा नसेल, तो हातातून त्या पोराला घेऊन आलं. त्याने पहिल्या समाधीवर डोकं टेकवलं, त्या पोराला ठेवलं, त्यानंतर डायरेक्टली महाराजांच्या पायात आणून ठेवलं त्या मुलाला. तर तो एक क्षण वेगळाच होता. त्याच्यानंतर एवढे वयोवृद्ध माणसाने असे लोक यायचे, ते समाधीला पाया पडायचे. त्याच्यानंतर ना आम्ही मावळे आणि महाराज होतो तर आमच्या घेऊन स्वतः पाया पडत होते लोक. लिटरली तो जो क्षण होता तो एक म्हणजे लाईफ मधला
वेगळ्याच पद्धतीच्या गोष्टी होत्या. आजही जर तो क्षण आठवला तर डोळ्यात पाणी येतं. लोक यायचे आणि लिटरली पाया पडायचे, कारण ते पूर्ण त्या जुन्या ओघात जायचे ते लोक. आणि त्याच्यानंतर ते खेळलेलं त्यांनी बघितलं आम्हाला तिथे, आम्ही जे मैदानी खेळ खेळायला, तर अजून वेगळ्याच पद्धतीचं गोष्ट होती. तो अनुभवच वेगळा होता. तो एकदम तो सांगण्यासारखाच नाही, असं अविस्मरणीय होता. अजून एक अनुभव होता. आम्ही लोहगडाला गेलो होतो फोटोशूटसाठी. ते खेळासाठीच आणि फोटोशूटसाठी गेलो होतो. आम्ही लोहगडाच्या दारावर म्हणजे त्या जिन्यावर मी सगळे उभे होतो, मावळी ड्रेसमध्ये, पूर्ण ड्रेसमध्ये, ड्रेपरीमध्ये. आणि फॅमिली आली वरती आणि आमच्याकडे फक्त उभा होता त्यावर. त्याचं लक्ष नव्हतं की मागणं कोण येते, त्यातून माहीत नव्हतं. जसं ते पब्लिक थोडंसं वर आलं आणि त्यांनी त्या पोराला बघितलं, तो 2 मिनिटात शॉक झाला. म्हणजे अरे आम्ही त्याच्या त्याला आम्हाला साक्षात म्हणजे मावळा दिसला. ते त्या काळात गेले प्रॉपर एकदम पूर्ण ते. आणि आम्ही सगळ्याशी आधी थांबलो, सगळ्याशी नाही का राखांतरा करता थांबलो मावळे, तसे आम्ही थांबलो होतो. कारण मागणं आमचे फोटो व्हिडिओ शूट चालू होता. त्यांना माहीत नव्हते ते शूट चालू आहे. ते नेमके वरती आले, आमच्याकडे असं बघत इकडे बघ तिकडे बघ बघत बघत आमच्या समोरनं गेले. आणि नंतर फोटो करून म्हणले की आम्ही खरंच लिटरली घाबरलो, की आम्हाला असं वाटतं की आम्ही खरोखर आम्ही किल्ल्यावर आलो. जुने काळ त्यांना आठवले, ते पिक्चर मध्ये बघितले गेलेले. एवढं त्यांना हे झालं की ते शेवटपर्यंत आमच्या मागं मागं फिरत होते. यातनं आपण इतिहासाशी एकनिष्ठ राहणं, मातीशी एकनिष्ठ राहणं किती गरजेचं असतं हे कळून येतं. सर, खूप छान गप्पा झाल्या. गणपती बाप्पाकडे मागणं, गणपती बाप्पांच्याकडे मागणं एकच असेल की ही जी कला आहे, ही आपली पारंपरिक कला आहे, सांस्कृतिक कला, आपण पूर्वजांच्यापासून आपली जपलेली कला आहे. याला कुठेतरी एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर याचा चांगला दर्जा मिळावा, त्याला नॅशनल लेवलला तो कुठेतरी स्पोर्ट्समध्ये यावा. सरकारने याला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करावं. जसं बाकीचे राज्य सरकार त्यांच्या कलेला पुढे घेऊन आले, त्याच पद्धतीनं आपलं सरकारने त्या कलेला पुढे घेऊन जावं. आणि सातासमुद्र पार ही कला ऑलरेडी आम्ही घेऊन गेलोय, पण अजून तिला प्रचार आणि तिचा प्रसार मोठा करण्यासाठी कुठं कुठेतरी त्यांची मदत लागेल. तर हेच बाप्पाची त्यांनी मागणं आहे की आतापर्यंत बाप्पांनी एवढं सपोर्ट केलंय चांगला, इथून पुढे आम्हाला हा याचा प्रचार प्रसार करण्यासाठी असाच आशीर्वाद आमच्यासोबत असावा आणि गव्हर्नमेंटनेही आम्हाला असा सपोर्ट करावा, जेणेकरून आम्ही पुढे जावं. ग्लोबल गणेश फेस्टिवल तर आम्हाला सपोर्ट करतेच, त्यांच्या सपोर्ट थ्रू आम्ही जातोय, पण गव्हर्नमेंटनेही याच्यात कुठे ना कुठेतरी थोडंसं इन्व्हॉल्वमेंट थोडीशी दाखवली पाहिजे असं वाटतं. तुमचं काय मागणं? तेच सारा बोललं त्यांचं. काय आमच्या सगळ्यांचे विचार एकत्रित सगळे या खेळाला धरून जुळतात. वा, छान, मजा आली मंडळी, मजा आली. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या गणेशोत्सवातील एक महत्त्वाचा घटक आज आपल्याला माहिती पडला आहे सरांसोबत गप्पा मारून. आपल्या ह्या सांस्कृतिक आपला जो ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, तो जपण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि पारंपरिक खेळ, मर्दानी खेळ, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा अगदी जागतिक पातळीपर्यंत पोहोचवते. आपले पारंपरिक खेळ हे आपल्याला संस्कारही देतात आणि एक व्यक्तिमत्व घडवतात. यांना मर्दानी आखाडा, आपला श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण हातभार लावूयात, आपापल्या परीनं मदत करूयात, आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करूयात आणि आपला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा, आपली संस्कृती परंपरा टिकवूयात आणि एक चांगली संस्कृती आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात, ती टिकवूयात. रजा घेतो तुमच्या सगळ्यांची. सर, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही हा म्हणजे आमचे जे काही मत असेल किंवा आमचे जे काही ओपिनियन आहे, तुम्ही हे आमच्याकडून घेताय, हेच आमच्यासाठी खूप मोठी आहे. ह्या खेळासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आमच्या आखाड्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज हे प्लॅटफॉर्म आम्हालाही भेटत नाही. तुम्ही एवढं प्लॅटफॉर्म चांगला आम्हाला उपलब्ध करून दिलात, या कलेला उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमच्या सर्वांचं धन्यवाद.